त्या हत्तीचं स्वागत आहे. तसं धर्माचा आणि हत्तीचा जवळचा संबंध आहे. धार्मिक शोभायात्रेमध्ये हत्ती नेहमी पुढे पुढे राहतातच, शोभा वाढवतात, वैभव वाढवतात. आजकाल हत्तीचा समावेश करू देत नाहीत किंवा कारण हत्ती हिंसक बनतात किंवा हत्ती बरेच काही अडचण निर्माण करतात. म्हणून हा जो हत्ती आहे, मी म्हटलं इंग्लिशमध्ये आहे तसं वाईल्ड हत्ती, पण हा माइल्ड असा मवाळ असा हत्ती इथं बनलेला आहे. तेव्हा हा हत्ती आता शोभायात्रेमध्ये दिंडीमध्येही जाऊ शकतो आणि याच्या पाठीवरती भगवंताचे विग्रह घेऊन भक्त मिरवणूक काढतात, कीर्तन आणि नृत्य होतं. असं बरंच काही उपयोग या हत्तीचा होणार आहे. या हत्तीला आम्ही ऐरावत असं नाव दिलेलं आहे. ज्यावेळी सूर असुर त्यांचा युद्ध झालं, समुद्राचं मंथन झालं, त्यावेळी 14 वेगळी वेगळी रत्न निघाली. त्यातून एक रत्न हत्ती होता. हा एवढा वैभवशाली हत्ती, तो स्वर्गाचा राजा इंद्र त्यांना तो दान दिला गेला. यावेळी हे पेठा नावाची जी संस्था आहे केरळमधली, त्यांनी हा हरे कृष्ण भक्तांना दान दिलेला आहे हत्ती. आम्ही फार आभारी आहोत. आणि हा इथला हत्ती पाहून आता बऱ्याच जणांना प्रेरणा भेटणार आहे आणि या हत्तींची संख्या वाढणार आहे किंवा मागणी वाढणार. आताच म्हणत होत्या आमचं जे इस्कॉनचं हेडक्वार्टर आहे मायापूर पश्चिम बंगालमध्ये, इथे 2 हत्ती पाठवणार आहेत आणि इतर मंदिरामध्येही हळूहळू आणखी हत्ती पोहोचू शकतात. तेव्हा या हत्तीचं स्वागत आहे. विशेष करून इथे भूवैकुंठ नावाचा प्रकल्प सुरू होतोय. त्यासाठी लक्ष्मीची वैभवाची आवश्यकता आहे. तेव्हा गजलक्ष्मी, तेव्हा हत्ती ती लक्ष्मीची पूर्ती करेल, वाढवेल. तेव्हा आम्ही स्वागत करत आहोत. त्याचबरोबर नगराध्यक्ष महापौर पोहोचल्यात, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्या समारंभाचं. त्यांच्याही आम्ही